राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कणकवली शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने प्रशासनाने उड्डाणपुलाखालील अनधिकृत पार्किंग तसेच फळे, भाजीपाला, फुले विक्रेते आणि अन्य स्टॉल धारकांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान नरडवे नाका ते म्हसकर हॉस्पिटल परिसरातील स्टॉल धारकांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. यावेळी संबंधित स्टॉल धारकांनी फुटपाथवरील अतिक्रमण स्वखर्चाने हटवावे असे आवाहन करण्यात आले. कारवाई ही प्रशासकीय प्रक्रिया असून स्टॉल धारकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले. नोटीस दिल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्ही आमका कळवा. मग आम्ही ते एकत्र झालो. किती बाबा करायचं सगळे म्हणाले बाबा भाई सांगले गुरुवारी आपण बसू म्हणून सांगले. त्यामुळं आजच्या दिवसापर्यंत आम्ही थांबलो सगळे. तर सगळ्यांची अपेक्षा बाबा ह्या वेळेपर्यंत किती दिवस आमका काहीतरी मुदत द्यावा काहीतरी काढूसाठी. अशी तुम्ही माझ्या हिशोबांना अशी काही तुम्ही अडचणी येतात. तुम्ही 8 दिवसात देशात 15 दिवसात देशात मग तुमच्यावर कारवाई होतली. तुम्ही अडचणी येतात. जर तुम्ही दिलात 8 दिवसांनी आमच्यावर कारवाई करण्याची असं तुम्ही लिहून देतात. आमका 8 दिवस मुदत म्हणजे काय 8 दिवसांनी आमच्यावर कारवाई करा. मग समजा आम्ही नाही दिली आणि जर उद्या नगरपंचायत कारवाई करू केली त्यांनी सांगले नाही. परवा दिवशी आमका सांगले एक मिनिट सांगा. त्यांनी आम्ही शिवंका प्रेशर आणून सांगितलं काय ही भूमिका तुमची बरोबर नाही. त्यांचा पहिला उठता कामा नये. पहिला ज्या ठिकाणी उठताचा तेव्हा त्यांनी भूमिका सुरू केली नाही आपली, म्हणजे बाजारपेठेत आता सुरू केलेली नाही आणि उड्डाण पुलाच्या खालचा. आता दुसरी गोष्ट याच्यात अशी पण झालेली आहे तुमच्या याच्यात की जे तुमचे जमीन मालक होते त्यांनी सुद्धा तक्रार दिलेली आहे. हे लक्षात घ्या. तायशेडेंनी सुद्धा तक्रार दिलेली आहे की आमच्या जमिनीतले स्टॉल उठवू आहे. ही एक वस्तू माहिती आहे ना तुमच्या सगळ्यांना. ही वस्तुस्थिती आहे ती काय झाली की आमची जी अग्निशामकची जागा होती ती अग्निशामकची जागा भूसंपादन म्हणून नगरपंचायतच्या नावावर लागण झाली आहे. त्यामुळे तिनं तुमचा नोटीस काढलेली होती नगरपंचायतची जागेत. आता त्याचा फायदा घेऊन तायशेटे सुद्धा पुढे येतात आणि तायशेटेने सुद्धा आमच्या नगरपंचायतला नोटीस दिलेली आहे की आमच्या जागेत जागा खाली करा म्हणून. आमच्या अनधिकृत स्टॉल आमची परवानगी न घेता ते बांधलेले आहेत. त्यांनी सुद्धा एक तक्रार केलेली त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडे त्यांना नोटीस काढलेली. ही एक भूमिका झाली. आता ती तिकडनं येतात त्या बाजून. आता ह्याच्यात तायशेटेची पण भूमिका महत्वाची ठरतात. जमीन मालक म्हणून त्यांची भूमिका महत्वाची ठरतात. अशी परिस्थिती आहे आजच्याकडे. बरोबर ना भाई? आता तुम्ही ह्याच्यातनं तायशेटेंका तरी कारण काय पण एक भूमिका अशी असत शान 1 तारखे कर्ज देऊन त्याच 1 तारखे संध्याकाळी खाली करा असा खायच्या अर्जात झाला नाही. अर्ज दाखवू सांग नगरपालिकेकडे अशी शेकडो अर्ज झाला. तो विषय पुढचो तुमका अवधी देऊ गो किंवा काय देऊ गो विषय वेगळो. तुम्हाला आज सांगितलं तर तुमका 8 दिवसाचा अवधी देऊ की 4 दिवसाचा अवधी देऊ किंवा 2 दिवसाचा अवधी देऊ हा वेगळा विषय. आजच्या घडी तायशेटे जर सांगत असतील खाली करा तर ती भूमिका त्या दृष्टीने नगरपंचायतीची भूमिका होती ना. कारण आपण तुम्ही ते मालकांशी तुम्ही बोलून घ्या ना जरा. तुम्ही त्या मालका त्यांचा असं म्हणणं तर तुमचं पत्र वाचून दाखवलं तुम्ही घ्या की घेत नाही. ह्या माझ्या शहरात दिसतं. आणि आम्ही जे शहरामध्ये जे 12-14 रस्ते काढले त्या रस्त्यामध्ये आम्ही काही प्राथमिकता ठरवलेली आहे. खरी गर्दी होता. आज नेमकी वाहतूक कोंडी काय होता कशामुळे होता याची कारणं पण आम्ही शोधलेली आहे. असं काय नाही. त्याचा आम्ही डाटा तयार करतो चालू आपण करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उपाययोजना करणार आहोत. आज आमची उपाययोजना नाही. मी मगाशी म्हटले ना एखाद्या शरीराचं निदान करू डॉक्टरकडे गेल्यानंतर एक्सरे काढल्यानंतर त्याच्यानंतर ब्लड रिपोर्ट काढल्यानंतर ब्लड रिपोर्ट मध्ये तुझा कोलेस्ट्रॉल किती तुझ्या हृदयाचे किती ब्लॉकेज ह्या जेव्हा मिळाल्यानंतर मग सर्जरी मग बायपास मग अँजिओप्लास्टी ह्या आम्ही करणार आहोत. पण तुम्ही एक लक्षात घ्या या शहरात शिस्त राहावी. या शहरामध्ये बेशिस्त येता कामा नये. तुमचा शहर मी काय 5 वर्षासाठी रे मी जाईन आज मी न उद्या पण तुमचा शहर आहे ना ज्या शहरावर तुम्ही काहीतरी व्यवसाय करतात ज्या शहरात तुमका घडवल्या त्या शहराची जबाबदारी हा नाही तुमची प्रत्येकाची. ती जबाबदारी पाळा. मी तुमच्यावर असं मी काय तुमच्या पूर्णता विरोधात नाही. पण ज्यावेळी सुशोभीकरण येत नगरपालिकेचा रस्त्याच्या रुंदीकरण आहे त्यावेळी तुम्ही मदत करा. नगरपालिकेचं अग्निशमन केंद्र आता जेव्हा होईल तेव्हा तिकडच्या भागातले जे आहेत ते त्या ठिकाणी तुमका काढूचे लागते. त्यावेळी आम्ही करू जेव्हा कामाची ऑर्डर देऊ त्या इमारतीची त्याच्या आधी
या महिन्याभरात ता होईल, या एक तुमका सांगते ते गोष्टी ते होणार. पण बाकीच्यांबरोबर सरसकट आणि आमची प्राथमिकता ही श्रीधर नाईक चौक ते मंजुनाथ ही ब्रिज खालची पहिली आहे. दुसरी प्राथमिकता आमची गणनदी पूल ते चालवली आरोडब्ल्यू आणि फुटपाथ एक क्लिअर आमका हवेच. थैसर कोणी त्या ठिकाणी लोकांना चालू प्राधिकरणांना मार्ग तर द्या आणि परत त्या ठिकाणी आम्ही जी याच्यापासूनची सगळे आम्ही पूर्ण डाटा गोळा करत असतो. प्रत्येक एरिया वाईज एक शीटच तयार होताना श्रीधर नाईक चौक ते रेल्वे स्टेशन दोन्ही बाजून कोण आहे, संदेश पाटलाचा किती, अशोक करपेकरचा काय आहे, ही एक आम्ही पूर्ण आमच्याकडे माहिती ठेवतो आणि त्याच्या प्राथमिकतेनुसार आमच्या वेळेनुसार आमच्या निधीच्या उपलब्धतेनुसार त्याप्रमाणे आम्ही करतो. आज काय आम्ही 14 ठिकाणी शहरात अंगार घेत नाही. आमका काय शेवटी लोक आहे, मी तुम्हाला व्हिलनच्या भूमिकेत माका बघू नका. आम्ही तुमका मदत करणार, पण तुमची जबाबदारी आहे. कणकवली शहर आहे तुमचा, आपला शहर आणि या शहराच्या सौंदर्य राखण्याची, स्वच्छता राखण्याची, त्याबरोबर शहरात शिस्त राखण्याची, वाहतुकीची कोंडी तुमका मी सांगते. आज गावचं नाही तुम्ही किती मिळवतात काय करा, तुमचं घर चालणार काय सांगते तुमचं, तुम्ही अभ्यास करा आणि मिळतही नाही. आता पर्याय दुसरी गोष्ट, आता आमची पण जबाबदारी आहे, नगरपालिका म्हणून जबाबदारी आहे. तुमका पर्यायी काहीतरी व्यवस्था केली म्हणजे व्यापारी संकुल बांधा, भाजी मार्केट बांधा, फूल मार्केट बांधा, फळ मार्केट बांधा. आता नगरपालिकेचे सुद्धा 4 प्रस्ताव आमच्या जवळ असतात. एक प्रस्ताव जो राजन जी आरक्षण आमचा होता त्याच्यावर राजेंद्रनी बांधलेली आहे. त्याच्यामध्ये सुशांतची गोष्ट जवळजवळ 1 एकरच्या पेक्षाचं क्षेत्र आहे त्याला. हे पण एक चांगला व्यापारी संकुल आपण उभा करतोय नगरपालिकेचा. दुसरा स्वप्न ह्या पूर्ण तो असा हे फक्त नियमांची जे काय गोष्टी आहेत, रोड वाइंडिंग असा आणि काही नियम ते पूर्ण झाले की ताब्यात घेणार. ताब्यात गेल्यानंतर ह्या ठिकाणी पण एकदा समजा फुल मार्केट आहे झालं तर परत फुलवाला मात्र खरं बसता कामाने माझ्या हद्दीत, ह्या मात्र त्याची जबाबदारी याचं सहकार्य तुमचा लागला. फळ मार्केटचा पण तीच परिस्थिती आहे. आता हे सगळे निर्णय ह्या झाल्यानंतर 2 गोष्टी अजूनच. मी त्याशी गव्हाणकर हे खाजगी आहे, गव्हाणकर याच्याशी आमचा आर्थिक संबंध काय नाही. गव्हाणकरांची मी बसलेलो जाऊ, त्यांची 20-22 गुंठे जमीन आहे रिकामी. तर त्या 20-22 गुंठ्यावर जमिनीवर जर समजा हे भाजीवाले जात असतील, त्याचा काय असेल तर भाडा देऊन त्याचं करत असतील तर तो तयार आहे. शेड तुम्हीच मारायची म्हणता, तो लाईट तुम्ही करायचं, फक्त माका एक फिगर त्याची महिन्याची आहे ती माका येऊ होईल त्या 1 तारखे ती कोण जबाबदारी घेतात त्याच्याशी नगरपालिकेचा काय संबंध आहे. पण तो थैसर पर्याय व्यवस्था देऊन तयार आहे. ह्यातली माका सांगितलं जर तुमचा ठरत असाल तर माका ऍडव्हान्स द्या आणि माका दर महिन्याची भाड्याची कोण जबाबदारी घेणार, सुशांत घेणार, संदेश पाटील घेणार की रुपये घेणार सांगा, मी उद्यापासून चालू करतोय असं त्यांनी सांगितलं. खरं एक पर्याय निघू शकता हे झालं. आणि 2 पर्याय आमच्याकडे असं ते म्हणजे मी काल प्रताप सरनाईक गेले आपले परिवहन मंत्री, एसटी स्टँडची पेट्रोल पंप ते गव्हाणकर याच्यामध्ये जी जागा, ही जागा त्याचं जुने इमारती आहेत कोणाचे एसटी स्टँडचे रहिवासी, ते का 35-40-50 वर्ष झाले ते आता निर्लगित करण्याच्या व्यवस्थेत दिलेली आहे. सरनाईक साहेबांना उतरून आम्ही त्या ठिकाणी दाखवला, ही जागा तुम्ही आमच्या ताब्यात द्या, हे पण आम्ही एक चांगला संकुल करू शकतो असा एक सांगितलेला. आता हे गोष्टी कधी पूर्ण होतील ते देतील की नाही, आता त्यांचं वेगळा महामंडळ आहे, तिथे खाता वेगळा, आमचा मागणी त्या ठिकाणी चालू आहे. तो एक प्रयत्न आमचा 1, 2, 3, 4 प्रयत्न त्या भागामध्ये, कारण ही जी परिस्थिती असलेल्या. दुसरी गोष्ट आता आपण एका निर्णयापर्यंत येतो की ब्रिजच्या खाली नगरपालिकेच्या नावावर जागा हस्तांतर झालेली आहे. खरं आम्ही नियमानुसार काय आमका करता येतं आमचा प्रयत्न झाला, सुशोभीकरण काय जे आमचे एक स्वप्न आहे या खाणीपुरीची ते पण ते काही परवानगी पण मिळावी. जी परवानगी मिळतली त्या परवानगीच्या नुसार निधीच्या उपलब्धतेनुसार आम्ही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू करणार. आता दरम्यानच्या काळात मी काय सांगितलं, सगळे लोकांनी गाडी थांबवून ठेवलेली, कोणी 6 असती, कोणी 3 असती, कोणी टेम्पो लावून ठेवलेले किंवा कोणी अडवून ठेवलेले आपापल्या वेळी आमची जागा अशा पद्धतीने, त्या काय आमचं मान्य नाही. ते आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर निर्णय करणार आहोत. दुसरी गोष्ट फार आता या सगळ्या निधीच्या उलट फळा फुलं आणि भाजी ही 3 पिलरच्या खाली की 2 पिलरच्या खाली, जे 2 पिलर एका पिलर मध्ये 5,500 स्क्वेअर फीट अंतर आहे म्हणजे जागा, आणि दुसऱ्या एका 5,500 5,500 दर 5,500-10,000 मध्ये ही फळा फुलं तात्पुरती स्वरूप आहे, कायम स्वरूपी काय नाही. तात्पुरती स्वरूपामध्ये तुम्ही त्याचं बसायचा, बाकी सगळीकडचे स्टॉल सगळ्या काढून टाकायचा, क्लीन करायला, खायला याचं सांगते ब्रिजच्या खालचा, आणि फळा फुला भाजीवाल्यांनी खरंच त्या ठिकाणी बसायचं.
आणि ता सुद्धा आमचा म्हणणं की उलटा तोंड करू, बाजाराच्या दिशेने नाही, हायवेच्या दिशेने नाही. लोक आत येतील, तुमचं काय तर 4 दुकानात माका वाटलं पावसकरकडे मी घेईन, माका वाटलं मी बाळू जयतळकरकडे घेईन, असा फिरान त्या ठिकाणी 2 पिलरच्या मध्ये असा त्या ठिकाणची व्यवस्था करण्यातून तात्पुरतो प्रयत्न. ह्यो 5वं पर्याय राजन देवी, व्यापारी संकुल, गौरव गव्हाणकर, एसटी स्टँड आणि ह्यो 5वं पर्याय आम्ही याच्यासमोर. आणि अजून काय करणार नगरपालिका, ह्या फक्त आम्ही कायद्यात बसू सगळ्या बसून त्या ठिकाणी ह्या गोष्टी करूची आमची तयारी सुरू आहे. त्यामुळे ह्या अजून तुम्ही आता तुम्ही सांगा, मीच बोलत राहू, तुम्ही सांगा तुमका काय वाटतं तर तुम्ही सांगा, काय तुमचं शहर म्हणून तुम्ही मला सांगा, या खुर्ची दोडवे तुम्ही बसा, मी ते बसते, आई शपथ तुम्ही सांगा मी काय करतो या चुकीचा की बरोबर आहे या तुम्ही सांगा मला. तुम्ही माझं म्हणणं की तुमचं सहकार्य लागतं, मी काय तुमचं नुकसान करू गेलेलो नाही. ह्या सगळ्या करताना कणकोली एक शिस्त लावली, कणकोलीचं विद्रुपीकरण खरेदी सौंदर्यीकरणात रूपांतर केला, स्वच्छ कणकोली, सुंदर कणकोली, वाहतूक खोली, आणि जे काय जे जबाबदार ते काय तो केवढं मोठं असं ते काय त्याची जागा आम्ही सांगून ह्या तुझा चुकीचा, ह्या सगळ्या संदेश भाकरचा काय चुकीचा, ह्या सुद्धा मी संदेश भाकराक आम्ही सांगणार, ह्या आम्ही मात्र ह्या भीडभाड ठेवणार नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं एक वेळ संदेश भाकर विलन झाला वाटत असू दे, पण काहीतरी एक शहरात शिस्त लावून गेलो लोकांचा भला. मी तुमका 4 पर्याय सुद्धा माझ्या डोक्यात धर, एक पर्याय 2 पिलर मध्ये मी तुमका, पण ते पिलर आजचे नाही, आज जे तुम्ही ढाण म्हणून बसलास ते पिलर तुमका मिळाले नाही, दुसरीकडे चेंज करून तुमचा मिळाला. तुम्ही ते काय त्याचे मालक. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.